नाटिकेचे नाव आहे शेतकरी राजा। मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री सूर्यवंशी सर। शेती म्हणजे काय हो आणि ती कशी करायची? अरे, विज्ञानावर आधारित शेती म्हणजे दुसरे तिसरे काही नाही। मानवी जीवन जगत असताना प्रत्येक मानव हा विज्ञानावर अवलंबून असतो। मग त्याच विज्ञानाचा वापर तुला तुझ्या शेतीमध्ये करायचा आहे आणि तुझी शेती समृद्ध करायची आहे। विज्ञान 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 महाराज, हे विज्ञान म्हणजे नेमकं काय हो? अहो, आपल्या बाळाची वाढ होण्यासाठी जसे आपण त्याला वरण, भात, भाजी, पोळी असा संतुलित आहार योग्य वेळी देतो, तेव्हा त्याची वाढ, त्याचा विकास हे योग्य प्रकारे होते। इथेही आपण विज्ञानच वापरले। हाच प्रयोग तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये करायचा आहे आणि तुमची शेती समृद्ध करायची आहे। मानवाच्या बाबतीत हे ठीक आहे, आपण त्याला संतुलित आहार देऊन वाढवू, मोठं करू, पण निर्जीव पिकांच्या बाबतीत आपण हे कसे करायचे? थांबा महाराज, याचं उत्तर मी देते। या आधुनिक काळात शास्त्रज्ञाने बऱ्याच पिकांबाबत संपूर्ण माहिती सांगितलेली आहे। कोणत्या ऋतूमध्ये कोणते पीक वापरायचे, कोणत्या वेळेत कोणते पीक वापरायचे, विशिष्ट वेळेमध्ये शेतीची मशागत कशी करायची, आणि विशिष्ट वेळेमध्ये शेतीची मशागत करून सेंद्रिय खताचा व पाण्याचा वापर कुठे करायचा याची सर्व माहिती शास्त्रज्ञाने सांगितलेली आहे। जर आपल्या शेतकऱ्याने याचा वापर केला तर तो त्याची आर्थिक बाजू भक्कम करू शकतो। शेतकरी दादा तुला इथेच तर तुम्ही चुकता। जे बी बियाणे तुम्ही बाजारातून विकत आणता ते तुम्ही घरी सुद्धा तयार करू शकता। आता आपण बरेच वेळा बघतो शेतकरी बाजारातून बी बियाणे विकत आणतो, परंतु त्याला त्याची 100% अशी खात्री नसते की त्याला त्याचे उत्पन्न मिळेलच। म्हणून आपण यावर्षी मिळालेल्या पिकाच्या उत्पन्नातून मोठे टपोरे दाणे साठवून त्यांना औषध लावून त्यांचा उपयोग पुढच्या वर्षीच्या शेतीसाठी करायला हवा। यामुळे आपला खर्च वाचेल, तसेच जमीन, पाणी आणि हवामानानुसार योग्य पिकांची निवड करावी। महाराज, तंत्रज्ञानावर आधारित शेती म्हणजे काय आणि ती कशी करायची? अरे, तंत्रज्ञानावर आधारित शेती म्हणजे दुसरे तिसरे काही नाही। विशिष्ट प्रकारचे यंत्र वापरून केलेली शेती म्हणजेच तंत्रज्ञान वापरून केलेली शेती। तंत्र महाराज, नेमकं तंत्र म्हणजे काय हो? अहो, तंत्र म्हणजे दुसरे काही नाही। जसे तुम्ही पहिले पेरणीसाठी टिफनचा उपयोग करायचे, परंतु आता ट्रॅक्टरचा, फवारणीसाठी हात पंपचा, तसेच पाणी साठवण्यासाठी वेगवेगळ्या सिंचन पद्धती जसे ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन। अहो, काही यंत्रांचा शोध तर स्वतः शेतकऱ्याने लावलाय। यामुळे तुमचा वेळही वाचतो आणि मनुष्यबळाची आवश्यकता भासत नाही।
महाराष्ट्रातील अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता पारंपरिक शेती, बँकेचे कर्ज, शेतीमालाला भाव न मिळणे, सततची नापिकी यामुळे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. महाराष्ट्रातील पहिली आत्महत्या ही यवतमाळ जिल्ह्यातील आहे. तरी शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. मायक्रोग्रीन शेती म्हणजे काय हो? अहो, मायक्रोग्रीन शेती म्हणजे कमी जागेत करण्यात येणाऱ्या शेतीलाच मायक्रोग्रीन शेती असे म्हणतात. घरच्या घरी करण्यात येणाऱ्या शेतीलाच मायक्रोग्रीन शेती असे म्हणतात आणि मानवात पोषण तत्वे मिळवून देणाऱ्या शेतीलाच मायक्रोग्रीन शेती असे म्हणतात. जसे की सायकल, मोटरसायकल अशा विविध वाहनांनी ते तिथे पाणी नेतात. आपल्याला पण याच पद्धतीचा वापर करायचा आहे आणि ज्या पिकांना पाणी कमी लागते त्या पिकांचा वापर करून शेती करायची आहे. जर
शेती केली तर तो त्याची आर्थिक बाजू साधू शकतो आणि त्याची आर्थिक बाजू परत एकदा भक्कम होऊ शकते. मी खरा शेतकरी. मी माझी शेती विज्ञानावर आधारितच करेन. मी माझी शेती तंत्रज्ञानावरच आधारित करेन. मी माझ्या शेतीमध्ये सेंद्रिय खताचा वापर करेन व माझा भारत निरोगी करण्याचा प्रयत्न करेन. मी माझी ओलिताची शेती पाणी वापरण्याच्या विविध पद्धतीने करणार आहे. मी माझ्या शेतीमध्ये स्वतः बनवलेले बी बियाणे वापरणार आहे. मी कोरडवाहू शेती करणारा शेतकरी आहे. आजपासून मी माझी शेती उद्योगांना कारखान्यात लागणाऱ्या कच्च्या मालाची करणार आहे. मी अल्पभूधारक शेतकरी आहे, परंतु आता मी सूक्ष्म हरित शेती करून माझी प्रगती साधणार आहे. आणि मी माझ्या सर्व शेतकरी राजांना अशी विनंती करते की त्यांनी विज्ञानावर व तंत्र